राष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्यालयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जबरदस्तीने धर्मांतरण करणे पूर्णपणे चुकीचेच आहे. मात्र जेव्हा समाजातील भेदभाव असह्य होतो तेव्हाच माणूस धर्मांतराचा विचार करतो. त्यामुळे धर्मांतर रोखण्याऐवजी तुमची जाचक धर्मव्यवस्था आधी सुधारा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरलंय. विधानसभेत बोलताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भासह आजच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत जळजळीत टीका केली आहे. नेमकं या बिलाच्या मागची भूमिका काय सरकारची हीच कळत नाही. धर्मांतर जबरदस्तीने करणं चुकीचं आहे, पण धर्मांतर करणं चुकीचं आहे हा वादातीत विषय. असं आहे की जेव्हा बुद्धाने एक वेगळा मार्ग स्वीकारला त्याला काही कारणं होती. समाजामध्ये असलेला भेदभाव हा जेव्हा असह्य झाला तेव्हा बुद्धांनी आपला मार्ग बदलला, महावीर जैनांनी मार्ग बदलला, बसवेश्वर महाराजांनी मार्ग बदलला, ज्ञानेश्वरा माऊलींच्या आईवडिलांनी आत्महत्या का केली, बसवेश्वरांचे हालाल का झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का रोखला गेला, या सगळ्या प्रश्नाची आधी उत्तरं द्यावी लागतील. मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको. बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती का जाळावी लागली, बाबासाहेब आंबेडकरांना महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन का करावं लागलं, महाडच्या बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकला मंदिर प्रवेश, काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन का करावं लागलं, याची उत्तरं द्यावी लागतील. सावित्रीबाई फुलेंना शाळेत जाण्यापासून रोखणं, त्यांनी जी शाळा सुरू केली होती त्यांना शिकवण्यापासून रोखण्यासाठी त्यांना मारण्याचं, त्यांच्यावरती शेण मारण्याचं काम झालं. महात्मा फुलेंचा खून करण्याचा प्रयत्न झाला. हे का झालं, कशाला झालं, कशामुळे झालं, कुठला धर्म तेव्हा आड आला? कोण म्हणतं धर्मस्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना. तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं. राज्यव्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्यव्यवस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे. असं जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर त्याला आमचाही विरोध आहे. पण धर्मांतर हेच स्वातंत्र्य आहे. अरे उद्या तुम्ही बुद्धाच्या धर्म स्वातंत्र्यावरती आक्षेप घ्याल, बसवेश्वर अण्णांनी केलेला धर्म म्हणजे जो धार्मिक विरोध होता त्याला विरोध कराल. इथल्या मनुवाद्यांनी जो छळ केला त्याच्यामुळे तुम्ही राज्याभिषेक रोखलात, याचा विचार करणार की नाही आपण? जबरदस्तीने धर्मांतरण अमान्य आहे, पण त्याच्या नावाखाली दुसरं काहीतरी भलतंच करणं हे मान्यच नाही. मी काय म्हटलं तुम्हाला की जबरदस्तीने काही करणं अमान्य आहे, पण मग तुम्ही ह्याचं उत्तर द्या की बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर का बसवलं, तुकाराम महाराजांचे एवढे हालाल का केलेत, सावत्या माळ्याला का छळलत, गोरा कुंभाराला का छळलत, बसवेश्वर महाराजांना का छळलत, ह्याची कारण द्या. अरे पहिले धर्मांतर्गत वाद तर हे करा, मग नंतर दुसऱ्या धर्माकडे बघा. तुमच्या धर्मामध्ये जर विशिष्ट समाजाला, विशिष्ट गटाला, विशिष्ट माणसांना न्याय मिळणार नसेल, सन्मानाने जगता येणार नसेल, आणि जर त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तर तुम्हाला वाईट कशाला वाटायला हवं? नाही ते जाऊ द्यावं, ते 7 वर्षाचे बिल ते सोडून. ह्याच्यात विशिष्ट तुमची धर्मव्यवस्था सुधरवा ना. तुमचा जो धार्मिक तुम्ही जो
स्वतःच्या भोवती पगडा घालून घेतलाय तो सुधारावा. आजही स्त्री पुरुषांमधला वाद काही कमी आहे का आपल्याकडे? स्त्रीला म्हणावं तेवढं स्वातंत्र्य दिलं जातं का? नाही दिलं जात. मग त्या विरोधात कधी बोलणार की नाही आपण? की नुसतं धर्मस्वातंत्र्य म्हणत दुसऱ्या धर्मांना पार जेरी सांडण्याचं काम करायचं, हे कुठली पद्धत आहे? मला जो धर्म आवडला तो मी स्वीकारला. बुद्धाला जे आवडलं ते बुद्धाने मार्ग स्वीकारला. महावीर जैनांना जे आवडलं ते महावीर जैनांनी स्वीकारलं. लिंगायत समाजाच्या अनेक लोकांचं म्हणणं आहे की लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून जाहीर करा. माझं स्पष्ट मत आहे की विधानसभेची किंमत, मूल्य इतकं अवमूल्यन झाल्याचं मी कधीही बघितलं नव्हतं. मी आज आमदार होऊन 30 वर्ष झाले. मी 40-45 वर्ष विधानसभा बघतोय. अधिकारी येत नाहीत, मंत्री येत नाहीत, अध्यक्षांनी सांगून देखील मंत्री बाकांवर बसत नाहीत. प्रश्नाला उत्तर देण्यात द्यायला माणसं नसतात. आम्ही भाषण करतो, लिहायला माणसं नसतात. त्या विधानसभेत येऊन बोलायचं कशासाठी बोलायचं? विधानसभेतनं लोकांचे हिताचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, लोकांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. ही भूमिका घेऊन आम्ही विधानसभेत येतो. पण इथे मंत्री सिरियस नाहीत. म्हणजे गांभीर्यच गेलंय सभागृहाचं. म्हणजे माझं खास करून मुख्यमंत्र्यांना निवेदन असेल की जरा बघा काहीतरी. हे फक्त दिवस ढकलण्याची कामं चालू आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावरती लोकशाहीवरचा पाशवी बलात्कार कसा असतो हा जर बघायचा असेल तर आजची विधानसभा बघा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.